नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज इथे आपण आहोत घरच्या घरी मुरमुरा चिवडा टाईमपाससाठी। आता सध्याला लहान मुलांना सुट्टी आहे, तर काहीतरी खावंसं वाटतं, त्यामुळे आपण इथे एकदम कुरकुरीत अशी कुरमुरे बनवणार आहोत। एकदम चविष्ट आणि घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूयात। संपूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। मला माहिती आहे का घरच्या घरी कुरमुरा कसा बनवायचा ते माहिती नसेल तर संपूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच सोलापूरच्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथे आपण तेल घेतलेलं आहे, एक कढई ठेवून घेतलेले, त्यामध्ये तेल घालून घेऊयात। पण इथे अर्धा किलो चुरमुरा आणि मुरमुरा असं तुम्ही काहीही म्हणू शकता। तर इथे चिवडा आपण बनवणार आहोत, सपक चिवडा बनवणार आहोत। अगदी लहान मुलांना आवडणारा हा चिवडा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, अगदी सहज, कोणताही झंझट नसताना। तर इथे आपण हळद घालून घेतलं, 2 चम्मच हळद घालून घेतलं। त्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचे बारीक कुटलेले, आणि इथे आपण ऑलरेडी डाळे घालून घेतलेले आहेत। सुरुवातीलाच आपण डाळे घालून घेतलेले, थोडासा व्हिडिओ मिस झालेला आहे, त्यामुळे माफी असावी। पण इथे आपण सुरुवातीला डाळे घालून घेतलेले आहे, डाळेनंतर आपण घालून घेतलेले लसूण नंतर आपण हळद घालून घेतलेलं आहे, हळदीनंतर आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। शेंगदाणे आपण ऑलरेडी तळून घेतलेले आहेत, त्यानंतर पुन्हा यामध्ये घालून घेतलं आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि आपला हा कुरमुरा चिवडा आपला तयार झाला। मुरमुरा कुरमुरा मधल्या वेळेत खाण्यासाठी परफेक्ट आहेत। तर इथे आपण हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा आपला संपूर्ण मसाले फ्राय झालेले आहेत। आता आपण यामध्ये काहीही घालायची गरज नाही। आता आपण गॅस बंद करून घ्यायचे, आणि कुरमुरे ऑलरेडी आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत। एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित मिक्स करता येईल। अशा एका भांड्यामध्ये, म्हणजे एक टोपली घेतलेली आहे, त्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं। अगदी झटपट आणि पटकन अशी बनणारी ही मुरमुरा चिरमुरा हा आपला 15 ते 20 दिवस अगदी काहीही न होता एकदम घरच्या घरी आणि एकदम चविष्ट आणि एकदम फ्रेश असा आपला हा चुरमुरा असतो। तुम्ही ही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे। आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहता ते नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका। तर मंडळी, आमच्या सोलापूरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लाईक पण करा। आणि इथे पहा, मस्त असं आपण एकजीव करून घेतला, व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त मुरमुरे तयार झाली। आता आपण इथे ताटात सर्व करून दाखवते। इथे पाहू शकता एकदम मस्त आणि घरच्या घरी 15 ते महिनाभर टिकून राहणारी ही कुरमुरे तयार आहेत। पहा मंडळी, तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंडळी पहा, या पद्धतीने आपली ही चिवडा तयार झालेली आहे। आणि हो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे नक्की कमेंट करून कळवा। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।